राज आणि उद्धव आता एकत्र निवडणुका लढवणार असं दिसत आहे. दोघं एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेले, दिवाळी झाली, सगळं छान छान झालं. फोटो, व्हिडिओ, पब्लिसिटी सगळं छान झालं. पण तुम्ही दोघं लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामी विज्ञानानंद यांनी दिलेलं ट्रेनिंग आणि शिवसेनेवरचं संशोधन आणि मी केलेलं कार्य हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला लढाई जिंकणं सोडा, लढता पण येणार नाही. कारण तुमची लढाई कोणाशी आहे याचं आकलनच तुम्हाला झालेलं नाही आहे. म्हणजे आता राजमुळे उद्धवचं नुकसान होणार का उद्धवमुळे राजचं नुकसान होणार का दोघं एकमेकांचं नुकसान करणार, आता हाच फक्त प्रश्न झालेला आहे. कारण तुम्हाला आकलनच झालेलं नाही आहे. तुम्ही मराठी, गुजराती, आणखीन काय आणि निवडणूक आयोग काहीही विषय घ्या, आता परिस्थिती बदललेली आहे. मी भाजपची बाजू नाही घेत आहे, एकनाथ शिंदेची बाजू घेत नाही आहे. सगळं वातावरण बदललेलं आहे. आता शिवसेनेचा ढाण्या भाग राहिलेला नाही. आता सगळा सेटिंगचा काळ आहे आणि सेटिंगमध्ये भाजपवाले एकनाथ शिंदे फार पुढे गेलेले आहेत. आता भाषणं करून गर्दी जमा होईल पण मतं मिळणार नाहीत आणि बॅलेट पेपरवर पण निवडणुका घेऊन काय होणार नाही. तुमचे दोघांचे 5-25 नगरसेवक येतील, नाही म्हणत नाही मी, आणि ते पण टिकतील की नाही याची गॅरंटी नाही. का तुम्ही तिकीट कोणाला देणार ज्याच्याकडे पैसे आहेत, मग त्याच्यामागे ED CBIची नोकरी. कारण आता प्रामाणिकपणे पैसे निवडणूक कोण लढवणार? गरीब लोक तर निवडणूक लढवूच शकत नाही. मग पैसेवाल्यांकडे काळा पैसा आहे, मग त्यांच्याकडे मागे लागणार काही ना काहीतरी. बरं, तुमची मागची कॉन्ट्रॅक्ट मग ठाणे महापालिका, मुंबई महापालिका, ते प्रकरणं बाहेर येणार. माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही पहिले तुम्हाला कोणाविरुद्ध लढायचं आहे, का लढायचं आहे हे तुम्ही ठरवा. मुंबईचं काय करायचं असं एक चांगला प्रोग्राम बनवा, एक प्लॅनिंग बनवा, स्वतःचं मनोबल वाढवा. किती जागा येतील, कशी सेटिंग करायची हे सोडा. मनोबलाने लढण्याची तयारी आहे. उत्तम लढाई लढा तुम्ही, उत्तम लढाई. तुम्ही सेटिंगमध्ये तुम्ही मागे पडलेले आहात. ते कौशल्यामध्ये भाजप फार पुढे गेला आहे. ठीक आहे. आता मी एवढं सांगतो, फटाके वाजत आहेत, निवडणुकीचे फटाके. आता निवडणुकीसाठी फटाक्यानंतर वाजतो.